गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. तर 8 वाजले, जिमला जाऊयात. आज करूया एक्सरसाइज चेस्ट अँड ट्रायसेप्स. तर मस्तपैकी 2 केळी खाल्लेत प्री वर्कआउट. काय आलो आलो मित्रांनो, ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्टमध्ये आहे अंड, उपमा आणि बनाना मिल्कशेक. विवानकडे जाऊ आपण. हे बघा मित्रांनो, विवान खायला लागलाय गाजर, म्हणजे थोडंसं काय म्हणतो आपण, फायबर्स. काय काय खातो? गाजर, अजून हे बघा मित्रांनो, विवानला पाणी पिण्यासाठी छोटासा तांब्या आणि छोटंसं फुलपात्र तांब्याचं त्याच्या आजोबांनी आणलेलं आहे. मस्त आहे तांब्याचं, एवढूसा तांब्या. अच्छा, प्रियांकाच्या पप्पांनी आणले ते. मस्त आहे, एकदम छोटं. चला मित्रांनो, आता वाजलेले आहेत 11:30. ऑफिसला जाऊयात. एक प्रियांकाचं काम होतं, ते करायला गेलो होतो चंदननगरला. ते झालं आता ऑफिसला जाऊ. वाटत होतं लवकर जाईल ऑफिसला, पण काय कामं असतात. मग 12 ते 9 बेस्ट टायमिंग असतो. आज थोडंसं ऊन पडलं आहे मित्रांनो, थोडं म्हणजे जास्त नाही आहे. थोडंसं काल रात्री पाऊस आला होता, म्हणजे एकदम थोडासा, असं पाणी शिंतोडल्यासारखं कुठेतरी झाला असेल पाऊस. तर अजून पण असं वाटतंय ढग आलेलं आहे. उन्हाळ्याचा फील येत नाही आहे. आज आहे बुधवार, तर गुरुवार शुक्रवार 2 दिवस फक्त काम. विकेंडची वाटच बघत असतो आपण, म्हणजे मी तरी बघत असतो पर्सनली. आपल्या राईट साईडला इथं शिंदे डेअरी आहे मित्रांनो, आणि इथं पण बघा मोठे मोठे बिल्डिंग झाल्या 2. आता इथं पण IT पार्क होईल असं वाटतंय. 2 मोठे मोठे टॉवरच झालेत असं म्हणायला काय हरकत नाही. आणि याच्या समोर आहे आपले रेस्टॉरंट्स, टिकटिक वगैरे. खराडीमध्ये चांगली ग्रोथ व्हायला लागली आहे. बरोबर जागी आम्ही इन्व्हेस्ट केलं आहे घर, असं वाटायला लागले आता. पहिलं फक्त हे समोरचं वर्ल्ड ट्रेड सेंटर होतं. मी जेव्हा कॅपजेमिनी जॉईन केली त्याच्या आधी एक कंपनी होती स्मॉल स्केल, ॲनिमॉल म्हणून, तर ती इथे होती. थोडे दिवसच काम केलं तिथे. मग मला कॅपजेमिनीचा कॉल आला आणि मग मी कॅपजेमिनी जॉईन केली. 4 वर्ष कॅपजेमिनीमध्ये काम केल्यानंतर मित्रांनो मुंबईमध्ये मी होतो, तर मुंबईची लाईफस्टाईल अनुभवली आहे. पण कसं आहे की आमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते. 5-5 लोक एका रूममध्ये राहिलेलो आहे आम्ही. मुंबईची लाईफस्टाईल अनुभवायची असेल तर तुमच्याकडे पैसे पाहिजेत. पण काढले आम्ही दिवस. 3-4 वर्ष राहिलो मुंबईत. जीवाची मुंबई नाही केली, पण बघू आता परत काही चान्स मिळाला तर जाऊ नक्कीच. भारी आहे मुंबई शहर.
few moments later. चला मित्रांनो, आता 9 वाजलेत, घरी चालले. आज उशिरा जाण्याचं रिझन म्हणजे थोडंसं काम होतं आणि प्रियांकाला लॅपटॉप पाहिजे होता. मित्रांनो, पहिल्यांदा असं झालं आहे की मी रात्री चाललो आहे आणि हेल्मेटची काच पूर्णपणे लावलेली आहे. कारण मोटो ब्लॉगिंगमध्ये कसं होतं आहे की मला काच लावून घ्यावी लागते, नाहीतर बाहेरचा आवाज जास्त येतो. मग असं आहे की रात्रीच आपली हेल्मेटची काच ब्लॅक कलरची आहे, मग ती मला चेंज करावं लागेल. विजिबिलिटी कमी होते, नाहीतर डे नाईटवाली घ्यावं लागेल. माहीत नाही आता कशी आहे. तर जेवण वगैरे केलं आहे मित्रांनो मी, कारण दुपारी जरा चिकन बिर्याणी खायची इच्छा झाली होती. मग चिकन बिर्याणी खाल्ली, मग डबा तसाच राहिला. म्हटलं डबा वाया जाईल, मग आता जेवण केलं. तुम्ही बघितलंच असेल, काही वाया गेलं नाही, सगळं चांगलं होतं. भाजी वगैरे सगळी चांगली होती. आमच्या ऑफिसमध्ये ओव्हन पण आहे, मग मी ते गरम केली भाजी, कोबीची भाजी गरम केली आणि मग खाल्ली. दही होतं, सॅलड होतं, काही खराब नाही झालं, सगळं एकदम व्यवस्थित होतं. मग आईला सांगितलं की स्वयंपाक नको करू. आज ऑफिसमध्ये बोलत होते की बाबा तिकडं चांगला पाऊस झाला आहे, वाकड साईड, पिंपरी चिंचवड. पण काल फक्त शिंतोडे शिंपडल्यासारखं झालं इथं. आम्ही तिकडे सांगवीला होतो ना, तर तिकडे एकदम जोरदार पाऊस व्हायचा, जोरदार जबरदस्त. आणि त्यात आम्ही ग्राउंड फ्लोअरला होतो, आमच्या घरासमोरून असं पाणी जायचं. डेंजर पाऊस होता. मित्रांनो, 9:15 वाजलेले आहेत, पोचलेलो आहे मी घरी. आराम करू थोडासा आता आणि बघू काम आलं आहे का काही. अर्धा तास 15 मिनटं बाकी आहे फक्त लॉग आउट करायला आपल्याला. तर मित्रांनो, जेवण झालेलं म्हणजे जेवण करूनच आलं आहे मी ऑफिसमधून. प्रियांका खाती आहे लाडू इथं. काय बोलायचं आहे का तुला ब्लॉगमध्ये? तर आजचा दिवस खूप हेक्टिक होता, बिझी होता. तुझा कसा होता आजचा दिवस? हेक्टिकच होता ना. चला, व्हिडिओ आपण इथेच संपूयात. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आपल्या चॅनल.